नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत. आणि कालच मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य सचिव आहेत ते यांच्यामध्ये ती बैठक झाली आणि त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय असा आहे की महसूल सेवक यांना तलाठी भरतीमध्ये राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. तसंच त्यांना त्यांची जी सेवा झालेली आहे त्या सेवेनुसार जास्तीचे गुणसुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तसंच तलाठी भरतीचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर आता या ठिकाणी पहा, नेमकं हे प्रकरण काय आहे ते मी तुम्हाला समजून देतो. पहा, मुळात महसूल सेवक म्हणजे कोण? तर आपल्या गावामध्ये जे कोतवाल असतात की नाही, कोतवालला आता नवीन नाव काय दिलेलं आहे तर महसूल सेवक. आता हे जे कोतवाल आहेत यांनी मध्यंतरी एक आंदोलन केलं होतं. पहा, कशासाठी आंदोलन केलं होतं तर त्यांना नियमित वेतन लागू व्हावं यासाठी. परंतु त्यांना नियमित वेतन लागू करता येत नाही, म्हणून मग त्यावर तोडगा म्हणून तलाठी भरतीमध्ये त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील आणि त्यांची जी सेवा झालेली आहे त्या सेवेनुसार त्यांना एक्स्ट्रा मार्क्स परीक्षेमध्ये दिले जातील, असा एक निर्णय काल घेतलेला आहे. तर तुम्हाला एक पार्श्वभूमी आता समजलेली आहे, तर ती आपण माहिती पाहूयात. की महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा, महसूल मंत्री बावनकुळेंचे आश्वासन, बैठकीत सकारात्मक चर्चा. आता काय झालेलं आहे पुढे तर महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असे आश्वासनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल सेवकांच्या प्रश्नाबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मीना, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव V. राधा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल सेवकांचे उपोषण सोडविताना त्यांचे प्रश्नही प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आला. त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी पुन्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश मीना यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी महसूल सेवकांना वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडला आहे. तर अशा पद्धतीनं हा एक निर्णय झालेला आहे. आता याच्यामध्ये दोन बाजू आहेत. जे महसूल सेवक आहे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, परंतु जे सरळ सेवेची तयारी करणारी विद्यार्थी आहेत, परीक्षेच्या माध्यमातून तलाठी होणार आहेत, त्यांच्या जागा यामुळं कमी होणार आहेत आणि त्यांच्यासाठी एक वाईट बातमी. अशा दोन्ही बाजू या ठिकाणी आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.